मी आहे बारामतीमधून। बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर थेट उद्धव ठाकरेंना फोन केलाय आणि त्यांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरेंकडे पाठिंबा मागितलाय। दुसरीकडे काँग्रेस उमेदवार देण्यावर आता ठाम आहे। 2 दिवसात उमेदवार जाहीर करू अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली। अर्थात बारामती पोट निवडणुकीविषयी ती चर्चा केलेली आहे की स्वतः काँग्रेस पक्ष उद्धवजीशी चर्चा करू। हे सगळे विषय चर्चेतूनच त्याचे निर्णय होत असतात। महाविकास आघाडी असेल किंवा समोर निवडणूक असेल, मग राहुरीची असेल, हे सगळे निर्णय शेवटी आघाडी म्हणून एकत्र चर्चा झाल्यावरच, एकमेकांशी बोलल्यावरच त्यातून निकाल बाहेर येतो। एकंदरीत या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स या अनुषंगानं निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी धोरणातली आहे। या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या। ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे, अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे। आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे।